नमस्कार, मी योगा तशी योगा किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला बेळगावचा पारंपरिक पदार्थ दाखवणार आहे, तो म्हणजे दिवशी। आता तुम्ही म्हणाली दिवशी काय प्रकार आहे, बघूया आपण, म्हणजे तुम्हाला कळेल। आणि हा नाश्त्याला केला जातो किंवा हलका फुलका आहार म्हणून पण तुम्ही खाल्ला जातो। चला मग साहित्य आणि कृती करायची आहे ना, तर त्याला तांदळाचं पीठ, त्याची आपल्याला जसं मोदकाला उखड काढतात त्या पद्धतीनेच उखड काढायची असते। आता उखड काढण्यासाठी काय करायचं, तर पहिलं पॅनवर गरम करायला ठेवते। आणि आता हे मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलंय, ही वाटी। तर आपण उखड काढताना याच वाटीचं जेवढंच तेवढं प्रमाण म्हणून मी काय करते, अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध असं तापायला ठेवते। आणि थोडीशी ती दिवशीचं पीठ नरम होण्यासाठी अजून पाव वाटी पाणी, म्हणजे साधारण 1.25 वाटी मी प्रमाण घेतले पाण्याचे 1 वाटीला। चवीप्रमाणे ह्यात मीठ घ्यायचे आणि 1 चमचा तूप टाकायचे। आता काय आहे माहिती आहे, तुम्ही नुसतं पाण्यातही भिजवू शकता, पण एकदा दुधात पांढरा शुभ्र रंग तर येतो, जसं आपण मोदक करताना दूध पाण्यात भिजवतो तसं पांढरा शुभ्र रंग येतो, शिवाय सॉफ्ट लागते, मऊसूत आणि छान चव येते। म्हणून दूध पाणी एकत्र मिक्स करायचे। आता ह्याला उकळी आली की पीठ काढून आपल्याला ते पीठ भागवून घ्यायचे। आता उकळी आली, आता हे पीठ टाकत आपल्याला छानसं त्याच्यात वाफवून घ्यायचे। आता ना याला थोडं झाकण ठेवायचं, थोडी वाफ काढायची, म्हणजे ते पीठ चांगलं शिजतं। आणि मग बंद करून छान मळून घ्यायचं, जरा गार 5 मिनटं गार करून। आता हे बघा, मी बंद केलं कारण ह्याला 2 मिनटं वाफ दिली। आता हे जरा गार होऊन वाफ, म्हणजे ह्याच्यात जिरून द्यायची वाफ आणि छान मळायचं आहे ते पीठ। जरा 5 मिनटांनी मळायचं आहे, तोपर्यंत हे मी साईडला ठेवते। आणि आपण आता या दिवशी बरोबर सोबत खाण्याची भाजी करूया। ॲक्च्युली आपण जर नॉनव्हेज खात असाल तर भुर्जी केली तरी चालते, किंवा नॉनव्हेज नसेल खाणार तर तुम्ही पनीर भुर्जी खाऊ शकता, किंवा तुम्हाला ह्याच्यासोबत कांदा खोबऱ्याची अशी भाजी केली जाते ती खातात। तर आपण आज भुर्जी करूया, तोपर्यंत हे बाजूला मी गार करायला ठेवते। आपण ना पनीरची भुर्जी करू त्याच्यासोबत खायला। मी कढई तापत ठेवली, तेल टाकायचं थोडंसं, 1 मोठा चमचा। त्याच्यानंतर तेल तापलं का बघायचं, तापलंय। हे जिरे राई, नंतर हिंग, नंतर हे मिरची आलं क्रश केलं, त्याच्यानंतर कांदा, आपल्याप्रमाणे, तुम्हाला कांदा जास्त आवडत असेल किंवा जास्त कांदा नको आहे तर 1 छोटा घ्या, नाहीतर 2 मोठे कांदे कमी लागते भुर्जीत, कांदा टोमॅटो जास्त असेल तर। कांदा भाजून घ्यायचा। हा कांदा शिजता शिजता हळद आणि मीठ टाकते चवीप्रमाणे, म्हणजे कांद्यात जेव्हा मीठ टाकतो ना तेव्हा लवकर भाजला जातो कांदा। आणि आता हाच भाजायचे। इतर मसाले टाकण्याआधी टोमॅटो टाकते। मी 2 मोठे कांदे घेतले, 2 मोठे टोमॅटो घेतले। आता हा टोमॅटोही नरम होईपर्यंत झाकण ठेवून शिजून देते। आता असं पाण्याचं ताट ठेवायचं नेहमी, म्हणजे काय होतं, वाफ येते, आतले पदार्थ शिजतात पण जळत नाही खाली। आता हे बघा, अजून आपल्याला नरम व्हायचं आहे, शिजायचं आहे, पण मग आता ह्यात मी बाकीचे मसाले म्हणजे
हे धने जिरे पावडर घेतली आहे आणि ही लाल मिरची, हे सगळं घालते आणि थोडी कोथिंबीरही चवीला ह्याच्यात घालते चिरलेली. आता परत हे सगळे मसाले एकजीव होऊ दे. आता काय करते, हा मसाला शिजायचा आहे, पण ह्यात किंचित पाणी घालते आधी, म्हणजे मसाला जळत नाही आणि पाणी आटेपर्यंत छान शिजलं नरम की मसाल्यांची एक दुसऱ्यांना चव चांगली येते. तर छान बघा, अजून टोमॅटो आपला आता हळूहळू नरम होत चालला आहे. छान नरम होऊ दे तोपर्यंत परत झाकण ठेवते, एक वाफ काढते आणि मग पनीर टाकायचं. झाकण ठेवून थोडं वाफ. हे बघा तेल सुटलं आहे, म्हणजे मसाला भाजला गेला आहे आणि नरमही झाला आहे. आता काय करते, मी गॅस बारीक करून शिजत ठेवले, थोडा मोठा करते आणि आता मी काय केलं, पनीर किसून घेतलं. कारण काय होतं, हाताने कुस्करलं तर असं कधी कधी गट्टे गट्टे राहतात. किसून घेतलं तर एकजीव मिक्स होतं आणि हे तुम्ही याच्यात घालायचं आहे आणि अजून वरून कोथिंबीर घालायची आणि आता हे छान मिसळून 2 मिनटं पनीर आणि सगळे मसाले परत ह्याच्यात एकजीव एक वाफ काढायची की आपली पनीर भुर्जी झाली. हे बघा झाली आपली भुर्जी, वाफ आली, छान मिसळलं गेलं, भुर्जी झाली. तर गॅस मी बंद करते. हे पीठ आपण भागवलं ना, ते आता छानसं मळायचं आहे. तर थोडं थोडं घेत मळायचं आहे. तर काय करायचं, ह्याला पण मळताना थोडासा असा गार पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि मळायचं आहे. जेवढं तुम्ही पीठ छान मळाल तेवढं त्याचं हे चांगलं येईल. आणि जर तुमच्याकडे फूड प्रोसेसर असेल तर त्याच्यातही तुम्ही छान मळून घेऊ शकता. तर आधी हे आता मळून घेते मी. असं छान पीठ मी मळलेलं आहे. आता काय करायचं आहे, ह्याचे ना गोळे करायचे पहिले. असं मध्येच पाण्याचा हात घ्यायचा आणि ह्याचे असे दिवशीच्या आकाराचे गोळे करायचे. हे गोळे झाले की आता तुपाचा हात घेऊन आपण दिवशीचे आकार दाखवते. तोपर्यंत मी पाणी वाफवायला ठेवलं आहे, उकळवायला. आपल्याला वाफवून घ्यायचं हे दिवशा. हे गोळे झाले की आपल्याला तूप घ्यायचं हाताला लावून आणि हा गोळा असा चांगला परत मळून छान गोळा करायचा आणि मग त्याला आकार द्यायचा आहे. तो आकार कसा माहिती आहे, एकदम पातळ पातळ अशा दिवशा तयार करायच्या. अशा आकार तयार करायचे पातळ पातळ दिवसांचे. जेवढे पातळ तुम्हाला होईल तेवढी ती वाफवून छान लागते मुलांना. आणि मग अशा करून ठेवायच्या एकत्र सगळ्या. असंच अजून एक दाखवते मी. तुम्हाला मोठे वाटले तर छोटे गोळे घ्या. एक छोट्या गोळ्याचा दाखवते. हा चांगला असा तुपात घोळवायचा. त्याच्यानंतर मधोमध असं हे टाकत टाकत असं साईडने बारीक बारीक करत सगळ्या दिवशा बनवून झाल्या. आता काय करायचं आहे,
जसं मोदक वाफवतो तसं हे आता सगळे मोदक पात्रात ठेवून, हे बघा ह्या पद्धतीने आकार असतो, जेवढं तुम्हाला मगाशी मी दाखवलंच कसं आहे तो. आणि हे असं सगळं आता मी वाफवून घेते. ह्याला 15 मिनटं वाफवून घ्यायचं. पाणी उकळायला ठेवलंच आहे मी. ह्याला उकळी आली, आता हे मी वाफवायला ठेवते. पंधरा मिनटं ह्याला वाफ चांगली काढायची. मग झाल्यावर मी दाखवते. 15 मिनटं स्टीम झालंय. मग थंड झाल्यावर काढले, आणि काढल्यावर हे असे होतात ना, तर तुम्ही असे आणि वाटी अशी देऊ शकता खायला, किंवा तुम्ही त्या वाटीत असं भरून पण सर्व करू शकता. तुम्हाला जसं आवडेल. ह्याच्यावर असं भरल्यावर तूप टाकायचं मस्तपैकी, कारण तुपाशिवाय ह्याला चव नाही. आणि मग असेच उचलून तुम्ही खाऊ शकता, जसं तुम्हाला वाटेल तसं. नवीन रेसिपी आहे, कशी वाटली जरूर करून बघा. मोदक तर तुम्ही करतच असाल. मोदकाचं पीठ उरतं कधी कधी जास्त मळलं गेलं तर, किंवा खास नाश्त्याला हाही एक प्रकार करून बघा. पारंपरिक रेसिपी आहे बेळगावची. काही पारंपरिक पद्धती किंवा रेसिपी आता नाहीशा होत चालल्या, कारण त्याचं नवीन कोणाला पुढच्या पिढीला त्या दिसत नाहीत. म्हणून तुम्ही करून बघा. पुढच्या आपल्या मुलांना खायला द्या. आवडतात का सांगा, जरूर करून बघा. आजची ही माझी दिवशीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि अजून ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी जरूर करा. धन्यवाद.